जय शिवराय मित्रांनो, कृषी संवाद या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, दूध अनुदान देण्याबाबतचा जी.आर. हा काल दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. दूध अनुदानाबाबतचा निर्णय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पार पडलेला आहे. त्याच्या संबंधी सविस्तर माहिती जी.आर.मध्ये दिलेली आहे. जी.आर. आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. निर्णय नेमका काय घेण्यात आलेला आहे आणि अनुदान कशा पद्धतीने जमा होणार आहे याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करूयात. मित्रांनो, 5 जानेवारी 2024 रोजी कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. राज्यातील सहकारी संघ, खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याबाबतचा विषय या जी.आर.मध्ये सांगितलेला आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नेमका निर्णय काय झालेला आहे तो आपण बघूयात. शासन निर्णय या ठिकाणी दिलेला आहे तो बघूया. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला उचित भाव मिळण्यासाठी पुढील अनुदान योजना राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे. राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांमार्फत संकलित होणाऱ्या गाई दुधाकरिता दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये इतके अनुदान देय राहील. सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांमार्फत दूध उत्पादक शेतकरी यांना 3-5 फॅट आणि 8-5 एसएनएफ या गुणप्रतीकरिता किमान 27 रुपये प्रति लिटर इतका दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्याच्या वैयक्तिक बँक खात्यावर रोख विरहित पद्धतीने ऑनलाईन शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावा. शेतकऱ्यांना शासनामार्फत 5 रुपये प्रति लिटर बँक खात्यावर थेट वर्ग डीबीटी करण्यात यावी. फॅट व एसएनएफ 3-5, 8-5 या गुणपेक्षा प्रति पॉईंट कमी होणाऱ्या फॅट व एसएनएफ करिता प्रत्येकी 30 पैसे वजावट करता येईल. तसेच प्रति पॉईंट वाढीकरता 30 पैसे वाढ करण्यात यावी. जर मित्रांनो दुधाची फॅट 3-5, 8-5 पेक्षा कमी लागली तर तुमचं पॉईंटनुसार 30 पैसे वजा होणार आहेत आणि 3-5, 8-5 पेक्षा जास्त जर तुमची फॅट व एसएनएफ लागली तर पॉईंटनुसार तुमचे 30 पैसे वाढसुद्धा करण्यात येणार आहे. सदर योजनेच्या अंमलबजावणीकरता बँकेमार्फत विशेष सॉफ्टवेअर विकसित करून त्याद्वारे अनुदान दूध उत्पादक शेतकरी त्यांच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे देण्याबाबत मान्यता देण्यात आलेली आहे. माहे 2023 मधील आकडेवारीनुसार सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांमार्फत होणारे दूध संकलन हे 149 लाख लिटर प्रतिदिन इतके आहे. प्रस्तावित 5 रुपये प्रति लिटर अनुदानाप्रमाणे एका महिन्याच्या कालावधीकरिता अंदाजे 230 कोटी इतके अनुदान आवश्यक राहील. तथापि प्रत्यक्ष होणाऱ्या दूध संकलनातील घट व वाढ यानुसार उपरोक्त रकमेत बदल होण्याची शक्यता आहे. सदर योजना दिनांक 11 जानेवारी 2024 ते 10 फेब्रुवारी 2024 या कालावधीकरिता राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. मित्रांनो, या योजनेसाठी या अनुदानाबाबत अटी व शर्ती विहित करण्यात आलेल्या आहेत. त्या मित्रांनो बघूया. नंबर 1, या योजनेत सहभागी होणाऱ्या राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांनी आयुक्त दूध व्यवसाय विकास यांच्याकडे अर्ज करणे बंधनकारक राहील. नंबर 2, डीबीटी करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्डशी व पशुधनाच्या आधार कार्डशी संलग्न असणे म्हणजेच लिंक असणे गरजेचे आहे. त्याची पडताळणी संबंधित जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या समितीमार्फत करण्यात येणार आहे. नंबर 3, सदर अनुदानाची रक्कम समान 3 हप्त्यांमध्ये 10 दिवसाचा देय अदायगी कालावधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. नंबर 4, उपरोक्त योजनेमध्ये सहभागी झालेल्या सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांनी दूध खरेदीबाबतचे अभिलेख दररोज अद्ययावत ठेवणे व संबंधित जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांना देणे बंधनकारक राहील. त्याची प्रत आयुक्त दुग्ध व्यवसाय यांनी सादर करण्यात यावी.
नंबर 5. आयुक्त दुग्ध व्यवसाय यांनी शहानिशा व्हेरिफिकेशन करून योजनेच्या अनुदानाची अंतिम अदायगी करण्यात यावी. नंबर 6. उपरोक्त योजनेची नियमितपणे तपासणी करण्याकरिता आयुक्त दुग्ध व्यवसाय विकास आवश्यकतेनुसार कार्यवाही करतील. नंबर 7. या योजनेमध्ये कोणत्याही सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांमध्ये अनियमितता झाल्याचे आढळून आल्यास संबंधित संघ प्रकल्पावर कायदेशीर कारवाई करून अनुदानाची रक्कम व्याजासह वसूल करण्यात येणार आहे. नंबर 8. सदर अनुदान परराज्यातून संकलित होणाऱ्या दुधास लागू राहणार नाही. 9. सदर अनुदानाची योजना केवळ राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना लागू राहणार आहे. 10. योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांकडील दुधाळ जनावरांची नोंदणी EAR टॅग महाराष्ट्र राज्यातील भारत पशुधन पोर्टलवर असणे बंधनकारक आहे. 11. शेतकऱ्यांचे आधार लिंक बँक खात्याशी पशुधनाची भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी करण्यात यावी. 12. आयुक्त अटी व शर्तींचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आयुक्त दुग्ध व्यवसाय विकास यांची राहील. अशा पद्धतीने मित्रांनो JR शर्ती व अटी दिलेल्या आहेत व शासन निर्णय आपण बघितलाच आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.